महानगरपालिका शिक्षण विभागाच्या व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये मी प्रेरणा देसाई आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन तासाला सुरुवात करते. 6वी विषय इतिहास पाठ आहे मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये. याचा आपण दुसरा भाग या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ह्याच्यामधला जो भाग 1 होता या पाठातला त्याच्यामध्ये आपण शुंग घराण्याविषयी माहिती बघितली होती. त्याच्यामध्ये आपण पुष्यमित्र शुंगाची माहिती बघितली होती. त्यानंतर इंडो ग्रीक राजांविषयी माहिती बघितली होती. त्यात आपण मेनांडर ह्या राजाची माहिती बघितली होती. त्यानंतर कुशाण राजांची माहिती बघितली होती. त्यामध्ये आपण विशेष करून सम्राट कनिष्क याविषयी माहिती बघितली होती. आजच्या पाठात आपण गुप्त राजघराणे, वर्धन राजघराणे आणि ईशान्य भारतातील राजसत्ता यांचा अभ्यास करणार आहोत. घराणे. गुप्त साम्राज्य हे भारताच्या उत्तरेकडील मोठ्या भूभागावर इसवी सनाच्या 3ऱ्या ते 5व्या शतकापर्यंत होते. या गुप्त राज्याची स्थापना श्रीगुप्त याने केली व 2 पिढ्यानंतरच म्हणजे पहिल्या चंद्रगुप्ताच्या काळात गुप्त राज्याचं साम्राज्य झालं. गुप्त साम्राज्याचा काळ हा भारतीय इतिहासातील सुवर्ण काळ होता असं इतिहासकार मानतात. या काळात भारताने कला, साहित्य, विज्ञानात खूप मोठी मजल मारली. या गुप्त साम्राज्याचा कार्यकाळ इसवी सन 240 ते इसवी सन 550 पर्यंत मानला जातो. याला सुवर्णकाळ का म्हणतात ते आता आपण जरा बघूया. गुप्त काळात अभिजात भारतीय कलेचा काळ असंही म्हटलं जातं. या काळामध्ये भारतवर्षाला राजकीय स्थैर्य त्याचबरोबर आर्थिक समृद्धी लाभल्यामुळे भारतीयांना मूर्तिशिल्प, स्थापत्य, चित्रकला इत्यादी क्षेत्रात वैभवशाली प्रगती केली होती. गुप्त काळात मूर्तिशिल्पकलेने परमावधी गाठलेली दिसते. पूर्णाकृती मानवी प्रतिमा हे या कलेचं वैशिष्ट्य होतं. दुसरे म्हणजे ही कला ग्रीक अथवा इराणी कला यांच्या प्रभावापासून पूर्णतः मुक्त होती. म्हणजे ती संपूर्णतः भारतीय होती. सारनाथ येथील धम्मचक्र प्रवर्तन करणारी बुद्ध मूर्ती किंवा सुलतानगंज येथील बुद्धाची ताम्र प्रतिमा, मथुरेतील पद्मासनस्थ महावीराची प्रतिमा, ग्वाल्हेर जवळील सूर्य प्रतिमा, भरतपूर येथील लक्ष्मीनारायणाची प्रतिमा, काशीमधील गोवर्धनधारी कृष्ण प्रतिमा अशी या कला काळातील मूर्तिशिल्पकलेची काही उत्कृष्ट उदाहरणे सांगता येतील. मानवी भावभावना व शरीर सौष्ठव यांची सुंदर अभिव्यक्ती या शिल्पातून व्यक्त होते. भारतीय मंदिर स्थापत्यकलेचा पाया सुद्धा याच काळात रचला गेला. लाकडाऐवजी भाजलेल्या विटा व घडीव दगड यांचा वापर अधिकाधिक उन्नत होत चालला. उदाहरणार्थ या काळामध्ये झाशी जवळच्या देवगड येथे दशावताराचं जे मंदिर होतं त्या मंदिराचं शिखरच 40 फूट उंचीचं होतं. त्याचप्रमाणे अजिंठा, वेरूळ व बाग इत्यादी ठिकाणची अनेक लेणी याच काळात निर्माण झाली. गुप्त काळातील चैत्यविहार अधिकाधिक सुंदर बनवलेले आहेत. मध्यभागी कोरीव खांबाच्या ओळी, ठिकठिकाणी बुद्ध, बोधिसत्व, यक्ष, यक्षिणी यांच्या सुंदर मूर्ती, निरनिराळ्या रंगांनी काढलेल्या चित्रांनी सजवलेल्या भिंती आणि आडी म्हणजे चपराचा भाग असतो त्याला म्हणतात आड, ही या काळातील चैत्य आणि विहार स्थापत्याची वैशिष्ट्ये होती. अजिंठा येथलं लेणं क्रमांक 1 विहार शिल्पाचा तर लेणं क्रमांक 16 हा चैत्य शिल्पाचा उत्तम नमुना आहे.
शास्त्रीय प्रगती आणि तंत्रज्ञानाची प्रगती. बाळांनो, गणितशास्त्रामधला जे अंक आहेत 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे अंक जे आहेत हे जगाला आपण दिलेले आहेत. या अंकांचा शोध, विशेषतः शून्याचा शोध, हा गणितशास्त्रामधील मूलभूत शोध मानला जातो. अरबांनी हे अंक युरोपात नेले व त्यावरून ते अरबी अंक म्हणून जगात प्रसिद्ध झाले. वर दिलेल्या 10 अंकामध्ये कोणतीही मोठी संख्या मांडण्याची दशमान पद्धती जी आहे ती भारतीय गणितज्ञांनी शोधून काढलेली आहे. एवढंच नव्हे तर गणितशास्त्रातली एक विद्याशाखा जे बीजगणित, ज्याला तुम्ही अल्जेब्रा म्हणतात, याचा शोध सुद्धा भारतीयांचाच आहे. या काळातील गणितशास्त्रातील सर्वश्रेष्ठ गणितज्ञ म्हणजे आर्यभट्ट. त्यांचा जन्म इसवी सन 476चा आहे. त्याने गणित आणि खगोल ज्योतिषी या विषयावर आर्यभाटीय नावाचा ग्रंथ रचला. दशमान पद्धतीची पहिली नोंद याच ग्रंथात सापडते. त्याचप्रमाणे आर्यभट्टाने या ग्रंथामध्ये त्रिकोणमिती, ज्याला आपण ट्रिग्नॉमेट्री म्हणतो, आणि बीज त्रिकोणमिती यांचीही चर्चा केली आहे. वर्तुळाच्या परिसास जर व्यासाने भागले तर 3.1416 हा भागाकार येतो. हे भूमितीशास्त्राचे सूत्रही आर्यभट्टानेच प्रतिपादित केलेले आहे. आर्यभट्टाने खगोलशास्त्रातही असामान्य शोध लावले. पृथ्वी गोल असून ती आपल्या अक्षाभोवती फिरते आणि त्यामुळेच दिवस रात्र होतात, हा सिद्धांत प्रथम त्यानेच मांडला. सूर्य व पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र आल्याने सूर्यग्रहण होते, हेही त्याने सांगितले. इसवी सन 490 ते 587 ह्या काळातील हा दुसरा मोठा खगोलशास्त्रज्ञ. त्याने पंचसिद्धांतिका नावाचा ग्रंथ लिहून त्यात तत्कालीन 5 ज्योतिष सिद्धांताची चर्चा केली. फलज्योतिषशास्त्रावर त्याने बृहत्संहिता हा ग्रंथ रचला. या ग्रंथांमध्ये ग्रहांच्या स्थितीतील गती, युती, ग्रहणे आणि त्यांचा मानवी जीवनावर होणारा परिणाम याविषयी सखोल चर्चा केलेली आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सुद्धा धातू क्षेत्रामध्ये भारतीयांनी मोठी प्रगती केली होती. तांबे आणि ब्रॉन्झ हे धातू वितळून त्यांच्या मोठमोठ्या मूर्ती तयार करण्याचे तंत्र भारतीयांनी आत्मसात केले होते. दिल्ली जवळचा 23 फूट 8 इंच उंचीचा आणि पायथ्याशी 16 इंच व्यास असलेला लोहस्तंभ हा गुप्त काळातील धातुकामाचा आश्चर्यकारक नमुना आहे. गेली 1500 वर्ष तो ऊन पावसात असूनही त्याला यत्किंचितही गंज चढलेला नाही. यावरून तुमच्या लक्षात येईल की भारतीयांनी किती सर्व क्षेत्रामध्ये प्रगती केली होती आणि म्हणूनच इतिहासकारांनी त्याचं भारताचं सुवर्णयुग असं वर्णन केलेलं आहे. प्रशासन व्यवस्था. या ठिकाणी राज्यकारभारात युवराज पद हे सम्राटाच्या खालोखाल महत्वाचे मानले जात होते. सम्राटाला राज्यकारभारात सहाय्य करण्यासाठी एक मंत्रिमंडळ असे. प्रशासनासाठी प्रदेशाचे अनेक विभाग पाडले होते. त्यांना भुक्ती असे म्हणत आणि त्यावर उपारिक नावाचा अधिकार नेमला जाई. नगरांचे प्रशासन पाहणारी अनेक मंडळे असत. त्यांना अधिष्ठानाधिकरण असे म्हणत आणि अधिकाऱ्यांना वेतन दिले जात असे. राजघराण्यामध्ये समुद्रगुप्त आणि दुसरा चंद्रगुप्त हे विशेष उल्लेखनीय राजे होते. पहिला चंद्रगुप्त या गुप्त राज्याच्या कारकिर्दीत गुप्तांच्या राज्यविस्ताराची सुरुवात झाली. त्याचा मुलगा समुद्रगुप्त याने आसपासच्या राजांचा पराभव करून हा विस्तार आणखी वाढवला. त्याच्या कारकिर्दीत गुप्त सत्ता आसामपासून पंजाबपर्यंत तर दक्षिणेस तामिळनाडूमधील कांचीपर्यंतचा पूर्व किनारपट्टीचा प्रदेशही त्याने जिंकला होता. आपण या समुद्रगुप्ताविषयी जाणून घेऊया. इसवी सन 335 ते 380 हा गुप्त साम्राज्याचा प्रभावी सम्राट. भारताच्या इतिहासातील महान सेनानी होता. इतिहासकार विन्सेंट स्मिथ यांनी भारताचा नेपोलियन असं म्हणून त्याचा गौरव केलेला आहे. समुद्रगुप्त हे नाव जे आहे त्याने पार पाडलेल्या लष्करी मोहिमांमुळे पडलंय त्याला. त्याने गुप्त साम्राज्याच्या सीमा
तत्कालीन भारताच्या सागरापर्यंत नेऊन ठेवल्या होत्या. समुद्रगुप्ताला अनेक ज्येष्ठ बंधू असले तरी समुद्रगुप्ताची सम्राट बनण्याची पात्रता ही इतरांपेक्षा जास्त होती आणि म्हणून चंद्रगुप्त पहिल्यानंतर समुद्रगुप्त सम्राट बनला. समुद्रगुप्ताबद्दलची माहिती जी आहे ती अलाहाबाद मधील शिलास्तंभावरून मिळते, जे त्याच्या कार्यकालात उभारले आहेत. त्यात समुद्रगुप्ताच्या विविध मोहिमांचा दाखला आहे. हे शिलालेख जे आहेत ते त्यावेळची भारतीय राजकीय स्थिती दर्शवतात, कारण विविध राजा, राज्ये व त्यात सहवास करणाऱ्या लोकांचा त्यात उल्लेख आहे. समुद्रगुप्ताची विविध प्रकारची नाणी आहेत. परशु, धनुर्धारी, अश्वमेध, व्याघ्रहनन, वीणावादन इत्यादी प्रकार आहेत. व्याघ्रहनन या प्रकारच्या नाण्यावर समुद्रगुप्त हे नाव कोरलेले आहे. दुसरा चंद्रगुप्त हा सुद्धा गुप्त घराण्यातील विशेष उल्लेखनीय राजा होता. या दुसऱ्या चंद्रगुप्ताने गुप्तांचे साम्राज्य वायव्येकडे वाढवले. त्याने माळवा, गुजरात आणि सौराष्ट्र जिंकून घेतले आणि त्याच्या कारकिर्दीतील सगळ्यात महत्त्वाची घटना म्हणजे त्याची शकांवरील स्वारी. शक हे परकीय राज्यकर्ते होते, तरी सुद्धा त्यांनी 300 वर्ष भारतावर वर्चस्व गाजवले. याने त्या शकांचा पराभव केला. दुसऱ्या चंद्रगुप्ताने त्या शकांचा पराभव केला आणि म्हणून त्याला इतिहासात शकारी म्हणून गौरवले जाते. विक्रमादित्य हे त्याचं दुसरं नाव. विक्रमादित्य म्हणजे दुसरा चंद्रगुप्त हा अतिशय धोरणी राजा होता. कुशाणांचा पराभव करण्यापूर्वी त्याने नाग आणि वाकाटक या दोन त्यावेळेला बलाढ्य राज्यसत्ता होत्या त्यांच्याशी वैवाहिक संबंध जोडून आपले राज्य जे आहे ते सुरक्षित केले. त्याने काय केलं की मध्य प्रदेशामधले एक कुबेर नाग जी राजकन्या होती नागांची, तिच्याशी आपला विवाह स्वतःचा विवाह करून घेतला. त्यामुळे अर्थातच नाग यांचा त्याला सपोर्ट मिळाला. त्यानंतर त्याने आपली कन्या प्रभावती हिचा दुसरा रुद्रसेन या वाकाटक राजाला दिली आणि त्याच्याशी मैत्रीचे संबंध जोडले. आणि ही जी राज्य होती ही बलशाली राज्य होती. तर याच्यावरून तुम्हाला कळेल की हा राजा जो होता दुसरा चंद्रगुप्त किंवा विक्रमादित्य हा किती धोरणी होता. एक त्याच्या काळातील एक दिल्लीजवळ मेहरौली येथे लोकस्तंभ आहे. खरं तर तो 1500 वर्षांहूनही अधिक जुना आहे. मगाशी पण आपण त्याचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे प्राचीन भारतीय तंत्रज्ञानात असलेल्या प्रगतीचे एक प्रतीक आहे. या लोहस्तंभावरील लेखात चंद्र नावाच्या राजाचा उल्लेख आहे. त्या उल्लेखाच्या आधारे हा लोहस्तंभ दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळातील आहे असे मानले जाते. चंद्रगुप्तानेच विक्रमादित्य हे नाव धारण केले. चंद्रगुप्ताच्या काळातील अनेक सुवर्ण, चांदी आणि तांब्याची नाणी उपलब्ध आहेत. त्याच्या कारकिर्दीमध्ये समाजाला स्थैर्य प्राप्त झाल्यामुळे शास्त्र, कला, संस्कृती, व्यापार, स्थापत्यशास्त्र व इत्यादींना उत्तेजन मिळाले आणि त्यांची भरभराट झाली. याच काळात हिंदू धर्माचे पुनरुज्जीवन झाले. कालिदासासारखा महाकवी, विशाखा दत्तासारखे वाङ्मयकार, धन्वंतरी हे जीवशास्त्राचे तज्ज्ञ, आर्यभट्ट, वराहमिहिर यांच्यासारखे गणितज्ञ तसेच इतर अवकाशशास्त्रज्ञ अशा विद्वानांना चंद्रगुप्तांनी आणि त्यानंतरच्या राजांनी आश्रय दिला. समुद्रगुप्ताच्या कारकिर्दीत सुरू झालेले हे सुवर्णयुग विक्रमादित्य, कुमारगुप्त, स्कंदगुप्त यांच्या कारकिर्दीपर्यंत चालू राहिले. गुप्त साम्राज्याला प्राचीन भारताचे सुवर्णयुग म्हणतात. फाहियन नावाचा एक चिनी विद्वान पर्यटक बौद्ध धर्माच्या अभ्यास आणि संशोधनासाठी चंद्रगुप्ताच्या राज्यात गुप्त साम्राज्यामध्ये 3 वर्ष राहून गेला आणि त्याने गुप्तकालीन राजकीय धार्मिक परिस्थितीवर बऱ्याच नोंदी केलेल्या. त्यांनी असं म्हटलेलं आहे की भारताची नगरं मोठी आहेत आणि भरभराटीस आलेली आहेत.
प्रवाशांसाठी या नगरात अनेक अतिथीगृह आहेत. अनेक धर्मार्थ संस्थाही आहेत. शहरात इस्पितळे आहेत. त्या ठिकाणी गरिबांना वैद्यकीय सेवा विनामूल्य उपलब्ध होते. विहार आणि मंदिरेही भव्य आहेत. लोकांना व्यवसाय निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. कोठेही जाण्यास लोकांना मज्जाव नाही. या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना सैनिकांना नियमितपणे पगार दिला जातो. येथील लोक दारू पित नाहीत, हिंसा करत नाहीत. म्हणजे अशा तऱ्हेने गुप्त राजवटीतील प्रशासन हे योग्य रीतीने चालवलं जातं. हे आपल्याला या फाहियान याच्या लिखाणावरून समजून येतं. आता आपण माहिती घेऊया वर्धन राजघराणे. गुप्त साम्राज्याचे सामर्थ्य कमी होऊ लागल्यानंतर उत्तर भारतात अनेक राज्ये उदयाला आली. त्यापैकी एक म्हणजे वर्धन घराण्याचं राज्य. दिल्ली जवळच्या थानेसर येथे हे राज्य होतं. थानेसर हे हिंदूंचं एक तीर्थक्षेत्र होतं आणि तसंच ते 51 शक्तिपीठांमधलं एक पीठ आहे. महाभारताचं युद्ध झालं ते त्याच्या आसपासच, त्या कुरुक्षेत्राच्या आसपासच हे थानेसर शहर आहे. प्रभाकर वर्धन याने वर्धन घराण्याची स्थापना केली. त्यानंतर त्याचा मुलगा तो म्हणजे हर्षवर्धन आणि राजवर्धन. त्यापैकी हर्षवर्धन जो होता इसवी सन 606 मध्ये तो गादीवर आला आणि या हर्षवर्धनाने वर्धन साम्राज्याचा विस्तार केला. असं म्हटलेलं आहे की हर्षवर्धन हा प्राचीन भारतातील असा राजा होता की ज्याने पंजाब सोडून सर्व उत्तर भारतावर राज्य केले. प्रभाकर वर्धनाने राज्य स्थापन केले तर हर्षवर्धनाने त्याचा विस्तार केला. गुप्त साम्राज्याच्या अस्तानंतर उत्तरेमध्ये अराजकता माजली होती. म्हणजे कोणीही कसेही वागत होते, कोणाचाच कोणाला निर्बंध नव्हता. युद्ध, आक्रमण ही सततच होत होती. त्यामुळे त्या ठिकाणी उत्तरेत अतिशय अशांतता पसरलेली होती. परंतु अशा परिस्थितीमध्ये हर्षवर्धनाच्या राज्यकारभाराने उत्तरेमध्ये शांतता प्रस्थापित केली. हर्षवर्धनाचं राज्य जे होतं ते उत्तरेला नेपाळपर्यंत, दक्षिणेला नर्मदा नदीपर्यंत, पश्चिमेला गुजरातपर्यंत, तर पूर्वेला कामरूप म्हणजे आत्ताचं जे आसाम आहे त्याला पूर्वी कामरूप म्हणत होतं, प्राचीन आसाम इथपर्यंत पसरलेलं होतं. त्याने आपला राजदूत जो होता तो राजदूत चीनच्या दरबारामध्ये पाठवला होता. आता राजदूत म्हणजे काय, तर राजदूत म्हणजे काही कामानिमित्त किंवा दोन राज्यातील संबंध वाढवण्यासाठी एका राजाने दुसऱ्या राजाकडे पाठवलेली व्यक्ती, त्याला म्हणतात राजदूत. व हर्षवर्धनाने आपला राजदूत जो आहे तो चिनी दरबारात पाठवला होता आणि त्यांच्याबरोबर चिनी सम्राटाबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले. कनौज हे आत्ताच्या उत्तर प्रदेशामध्ये असलेलं ठिकाण हे हर्षवर्धनाची राजधानी होती. सध्या कनौज हे जे आहे हे उत्तर प्रदेशातील जिल्ह्याचं मुख्यालय आहे. हर्षवर्धनाच्या कारकिर्दीमध्ये त्या व्यापाराची भरभराट झाली होती. राज्याच्या उत्पन्न जे व्हायचं त्या आपल्या तिजोरीत जमा झालेल्या एकूण रकमेपैकी फक्त 25% रक्कम तो स्वतःसाठी वापरत होता आणि बाकीची 75% रक्कम जी आहे तो ती समाजासाठी वापरत असे. त्याप्रमाणे दर 5 वर्षांनी तो आपली सगळी संपत्ती वाटून टाकायचा आणि त्यासाठी तो धार्मिक कार्यक्रम ठेवत असे. अशाच एका कार्यक्रमामध्ये त्याने जेव्हा प्रयाग इथे कार्यक्रम ठेवला होता तेव्हा त्या ठिकाणी युआन श्वांग हा भिक्खू आला. हर्षवर्धनाच्या दरबारी राजकवी बाणभट्ट याने हर्षचरित आणि कादंबरी हे 2 ग्रंथ लिहिले.
त्याने संस्कृतमध्ये गद्यलेखन आणि पद्यलेखन सुद्धा केले होते आणि त्याच्यामध्ये त्याचा हर्षचरित हा ग्रंथ जो आहे तो सुद्धा प्रसिद्ध आहे. त्याच्यामध्ये त्याने हर्षवर्धनाच्या जीवनाविषयी माहिती दिलेली आहे. परंतु त्याची दुसरी जी कादंबरी होती, दुसरं जे ग्रंथ होता कादंबरी, ती पूर्ण करण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला. मग त्याची ती अपूर्ण कादंबरी त्याचा पुत्र भूषण भट्ट याने पूर्ण केली. हर्षवर्धनाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. त्याने इतर धर्मांनाही उदार आश्रय दिला होता. हर्षवर्धन स्वतः पंडित आणि विद्वान होता. तो वीणा वाजवायचा. त्याने नागानंद, रत्नावली आणि प्रियदर्शिका अशी 3 संस्कृत नाटके लिहिली. त्याच काळात युआन श्वांग हा बौद्ध भिक्खू जो होता तो चीनमधून भारतात आला होता. तो नालंदा विद्यापीठात 2 वर्ष राहिला. त्या नालंदा विद्यापीठामध्ये ग्रंथालयात ह्याचा हजारो ग्रंथ होते. हजारो विद्यार्थ्यांची राहण्याची सोय त्या ठिकाणी केली होती आणि या सगळ्या सोयी या हर्षवर्धनाने केलेल्या होत्या. युआन श्वांग हा भारतभर फिरला आणि त्याने महाराष्ट्रातील लोकांविषयी मोठे गौरवपूर्ण उद्गार काढले आहेत. त्याने असं म्हटलं आहे की महाराष्ट्राचे लोक मानी आहेत. कोणी उपकार केले तर ते नेहमी स्मरतात, पण जर कोणी त्यांचा अपमान केला तर ते गय करत नाहीत. संकटात सापडलेल्या माणसांना आपल्या प्राणाचीही पर्वा न करता ते मदत करतात. शरण आलेल्यास ते अपाय करत नाहीत. ज्या वेळेला युआन श्वांग भारतातून पुन्हा चीनमध्ये गेला तेव्हा त्याने इथल्या बौद्ध ग्रंथ जे होते त्या बौद्ध ग्रंथांचं चीनी भाषेत भाषांतर केलं. भारतातील राज्यसत्ता. आतापर्यंत आपण प्राचीन भारतातील उत्तरेकडील, दक्षिणेकडील आणि वायव्येकडील राज्य पाहिले. आता आपण ईशान्य भारतातील कामरूप या राज्याविषयी माहिती घेणार आहोत. ईशान्य भारतातील कामरूप हे राज्य म्हणजे आत्ताचं आसाम हे होय. परंतु हे जे राज्य होतं कामरूप ते आत्ताच्या आसामपेक्षा खूप मोठं होतं आणि प्राग्य ज्योतिष हे शहर होतं हे या प्राचीन कामरूपची राजधानी होती. हे प्राग्य ज्योतिष शहर म्हणजे आत्ताचं गुवाहाटी हे शहर होय. महाभारत आणि रामायणामध्ये सुद्धा या कामरूपचा उल्लेख प्राग्य ज्योतिष या नावाने केलेला आढळतो. वर्मन हा कामरूप राज्याचा संस्थापक होता. कामरूपाचा उल्लेख प्रथम समुद्रगुप्ताच्या अलाहाबाद येथील प्रयाग प्रशस्तीमध्ये केला गेला आहे. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी. पेरिप्लस याचा अर्थ होतो माहिती पुस्तक आणि एरिथ्रियन सी याचा अर्थ होतो तांबडा समुद्र. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी म्हणजेच तांबड्या समुद्राची माहिती सांगणारं पुस्तक. हे पुस्तक लिहिणारा खलाशी जो होता तो इजिप्त या देशात राहणार. कामरूप राज्याचा विस्तार जो होता तो जर आपण बघितला तर ब्रह्मपुत्रा नदीचे खोरे, भूटान, बंगालचा काही भाग आणि बिहारचा काही भाग या प्रदेशांमध्ये झालेला होता. ईशान्य भारतातील कामरूप राज्यात युआन श्वांग गेलेला होता. त्या ठिकाणी त्यावेळेला भास्कर वर्मन हा राजा राज्य करत होता. त्याने युआन श्वांगला कामरूपमध्ये येण्यासाठी आमंत्रण दिले. युआन श्वांगने असं म्हटलेलं आहे की भास्कर वर्मन हा जन्माने ब्राह्मण होता आणि तो स्वतःला श्री विष्णूचा वंशज मानित असे. मुलांनो, आतापर्यंत आपण मौर्यानंतरच्या काळातील उत्तर भारत आणि तेथील विविध राजसत्तांचा परिचय करून घेतला. तसंच त्या सुमारास ईशान्य भारतात काय परिस्थिती होती हेही आपण पाहिलेलं आहे. बालमित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असणार. यासारखे अनेक छान छान व्हिडिओ आहेत जे तुमच्या अभ्यासक्रमावर आधारित आहेत, पण ते पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.